नमस्कार. आपणा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 2026 श्रावण महिना सुरू झाला आणि नारळी पौर्णिमा येऊन ठेपली. श्रावण महिना म्हटलं ना की सगळीकडे वातावरण खूप छान असतं. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोईकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे. ती लहानपणापासून ही कविता आपल्या कानावर पडलेली आहे. आणि अशा वेळेला मला काय आठवतंय, ज्या ज्या दिवशी नारळी पौर्णिमेचा दिवस येतो ना, मला माझं बालपण आठवतं. आम्ही राहायला अभ्युदयनगरमध्ये होतो. अभ्युदयनगर बिल्डिंग नंबर 5 आणि आमच्या घराचा नंबर होता 360. वडिलांची ऊर्जा थक्क करणारी. आजसुद्धा माझे बाबा 94 वर्षाचे आहेत. पण त्यांना आजही सांगितलं ना, बाबा किंवा पप्पा आज नारळी पौर्णिमा आहे, तर पप्पा लहानपणी जे करायचे ना, म्हणजे आमच्या लहानपणी पप्पा आमच्यासाठी जे करायचे ना, तेच आजही माझ्यासाठी करतील असं मला वाटतं. काय करायचं, अभ्युदयनगरमध्ये आई जी नर्स म्हणून नोकरी करत होती, मग आई पप्पा दर नारळी पौर्णिमेला मी, माझा मोठा भाऊ संदेश आणि लहान भाऊ नागेश, आम्हाला तिघांनाही घ्यायचे. आणि मग 72 नंबरची बस होती की 43 नंबर, मग आता बस नंबर जरा चुकत असेल तर 50 नंबर, की ज्या बसमधून अभ्युदयनगरला जायचं, अभ्युदयनगरच्या बसस्टॉपवरती उभं राहायचं. बस आली की आम्हाला घेऊन जायचे भाऊच्या धक्क्यावर. आणि भाऊच्या धक्क्यावर गेल्यानंतर तो नारळ त्या समुद्राला अर्पण करायचा. आणि त्याच वेळेला ना पप्पांकडे कायम पिशवी असायची. आमचे पप्पा म्हणजे ना अन्नदाते आहे. त्यांची पिशवी किंवा आजसुद्धा त्यांच्याजवळ असलेली छोटी बॅग उघडून बघितली ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा 100% काहीतरी खायला मिळणार. म्हणजे सोहम तर त्यांना जादूगार म्हणतो. बाबांकडे, आजोबांकडे, आबांकडे अशी काही जादूची पोतडी आहे की कधीही कुठल्याही वेळी ती उघडली, अगदी घरातला कपाटाचा ड्रॉवर जरी उघडला ना, तरी नातवंडांना काहीतरी खायला दिल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत. मग आम्हा लेकरांना घेऊन ते जेव्हा भाऊच्या धक्क्यावर जायचे, तिकडे गेल्यानंतर त्यांच्या हातातली पिशवी उघडली ना की त्याच्यामध्ये थोडे कुरमुरे असायचे, शेव, भेळ, त्याचं सामान सगळं सोबत तर न्यायचेच. पण दुसरं आकर्षण फार वेगळं असायचं. आता फार वेगळे मक्याचे दाणे असलेली कणसं मिळतात पिवळ्या रंगाची, पण तेव्हा पांढरा दाणा असलेलं गावठी मक्याची कणसं पप्पा कुठून आणायचे मला माहीत नाही, पण ती उकडायचे आणि उकडून एका डबीमध्ये मीठ घेऊन, लिंबू घेऊन, आम्हाला घेऊन ते त्या भाऊच्या धक्क्यावर जायचं. मग तिकडे तो नारळ अर्पण केला की प्रचंड वारा सुटलेला असायचा. तिथे बसायचं. एक छोटीशी चटई सोबत असायची. ती चटई अंथरणार, त्यावर बसणार आणि मग तिथे बसून ते मक्याचं कणीस उकडलेलं खाणं पप्पांच्या साथीनं, आईच्या साथीने, 2 भावंडांच्या बरोबर. तो आनंद आज अगदी 5 स्टारमध्ये गेला ना तरी नाही मिळणार. एवढंच कशाला, हा जसा जसा मोठा होऊ लागला, जसा जसा मोठा होऊ लागलो तसं तसं या नारळी पौर्णिमेचं आकर्षण अधिक गडद व्हायला लागलं. आणि म्हणून मला आठवतं की एक वर्ष असं होतं की आपण 10वी पास झालो होतो, 11वी 12वीत असेल, आणि मग आपण नारळ विकू शकतो का नारळी पौर्णिमेला. मग पहाटे उठून मस्जिद बंदरला गेलो. पप्पानी तेव्हा काही 200-300 रुपये दिले असतील, त्यातून नारळ घेऊन आलो त्या पहाटेच्या ट्रेनमधून. आणि मग आत्ता या कम्प्युटरच्या युगामध्ये मोबाईल खेळणाऱ्या मुलांना कदाचित ते माहीत नसेल, पण पूर्वी एक खेळ रंगायचा. आजही विविध कोळीवाड्यांमध्ये हा खेळ 100% रंगतो किंवा गिरणगावात रंगतो. तो म्हणजे एका हातात एक नारळ पकडायचा, दुसऱ्या हातात दुसरा बिडू, त्याचा नारळ, आणि नारळावर नारळ आपटायचा. आणि ज्याचा नारळ फुटणार, जो फोडणार त्याला तो मिळणार. अशा पद्धतीने ती नारळावर नारळ आपटून नारळी पौर्णिमा साजरी करण्याची एक पद्धत, एक धमाल, एक मजा बालपणी आम्ही अनुभवली. सोहमला कदाचित ती माहिती नसेल, पण ती मजा अनुभवत त्याच्या मार्फत मी तो व्यवसायसुद्धा केला. मला आठवतं आहे तो दिवस, असे ते नारळ सगळे संपले. एक छोटीशी पिशवी अशी हातात घातली होती, त्याच्यामध्ये भरपूर पैसे जमा झाले होते आणि पप्पाने दिलेल्या 300 रुपयाचे जवळजवळ 1,500 की 2,000 रुपये तयार झाले होते. ते पप्पांच्या हातात दिलेलं माझ्या मते माझ्या आयुष्यातलं मी पहिलं मानधन असेल.
आज 2019चं वर्ष असेल, ऑगस्ट महिना. उरणला जेव्हा मी गेलो होतो आणि होम मिनिस्टरच्या शूटिंगसाठीच गेलो होतो आणि त्यावेळेला त्या सगळ्या कोळी बांधवांनी साजरी केलेली ती नारळी पौर्णिमा. धमाल आणि नंतर त्यांच्याच बोटीतून मारलेला तो फेरफटका आणि मग सगळ्या माझ्या कोळी बांधवांसाठी केलेली प्रार्थना मी कधी विसरणार नाही. म्हणजे जसं एकीकडे वारीमध्ये टाळ मृदुंगांचा गजर होता, तसं इथे कोळी बँडनी धमाल केली होती. आणि स्वाभाविक आहे, आजचा दिवस असाच आहे. कोळी बांधव जे वर्षानुवर्ष दर्यावरती, सागरावरती आपला व्यवसाय करत असतात, बोटी घेऊन सागरात जात असतात, त्या साधारणतः 3-4 महिन्यापूर्वी किनाऱ्यावर येतात. आजच्याच दिवशी तो नारळ सागराला अर्पण करण्यात येतो. तो मोठा केलेला सोन्याचा नारळ, म्हणजे सोनेरी रंगाचा नारळ, आणि मग त्याची मिरवणूक काढली उरणमध्ये. मला त्या क्षणाचं साक्षीदार होता आलं. आणि आता यंदाचा नारळी पौर्णिमा तुमच्याशी जेव्हा बोलत आहे मी, तेव्हा होम मिनिस्टरच्या चित्रीकरणाची धावपळ सुरू झालेली आहे. कारण 31 ऑगस्टपासून हा क्षण तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. होय, लवकरच येतोय तुमच्या घरी. पाहत राहा होम मिनिस्टर झी मराठीवर 31 ऑगस्टपासून संध्याकाळी 6 वाजता. आत्ता मात्र तमाम कोळी बांधवांना आणि आपणा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आई पप्पांना की त्यांनी माझं बालपण खूप आनंदात घालवलं आणि ते सगळे सुवर्ण क्षण केले आमच्या आयुष्यातले. आजसुद्धा सोहम आणि पूजा आत्ता मढमध्ये शूटिंगसाठी गेलेले आहेत आणि सहज मला ते सगळं आठवलं आणि मी निघताना सोहमला सांगितलं, सोहम आज तू काय करणार? तो बोलला काय नाही, मढच्या समुद्रात जाऊन मी आणि पूजा ते श्रीफळ अर्पण करणार सागराला. किती छान. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जेव्हा हे संस्कार पुढे सरकतात तेव्हा अधिक आनंद होतो. हेच तर पाहिजे, हेच तर आपल्याला सण शिकवतात. तेव्हा आपणा सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आशीर्वाद द्या आणि आदेश विश्व सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.